ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेनंतर हिंदी सक्ती संदर्भातले दोन्ही जी.आर. सरकारनं रद्द केलेत आणि त्यानंतर ठाकरे बंधूंच्या 5 तारखेच्या मोर्चाचं काय होणार असा प्रश्न होता। मात्र आता हिंदी सक्ती विरोधातला मोर्चा हा विजयोत्सव असेल असं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जाहीर केलंय आणि त्यामुळे 5 जुलैच्या मेळाव्यामध्ये ठाकरे एकत्र येणं ही युतीची नांदी असेल का असा सवाल उपस्थित होतोय। त्याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। तरी समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये, परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं। हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचं होणारं आक्रमण थोपवण्यात मराठी माणसांना यश आलं। ठाकरे बंधूंची आक्रमकता, त्यांना मिळत असलेला पाठिंबा आणि एकवटलेला महाराष्ट्र हे सगळं बघता राज्य सरकारला हिंदी सक्तीचे दोन्ही जी.आर. रद्द करण्यापासून पर्यायच उरला नाही आणि त्यामुळं आता 5 जुलैला मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र विजय मेळावा साजरा करणार आहे। आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये। यापुढे सर्वांनी मला असं वाटतं सतर्क राहणं आवश्यक आहे। सर्व बाजूनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहेत आणि हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे। पहिलीपासून सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात मराठी जन एकवटल्यानंतर महायुती सरकारला बॅकफूटवर जावं लागलं। मात्र पुन्हा एकदा मागच्या दारानं हिंदी सक्ती येणार आहे का अशी चर्चा सुद्धा रंगली आहे। कारण माजी कुलगुरू नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे। मात्र या समितीला सुद्धा उद्धव आणि राज ठाकरे यांनी गर्भित इशारा दिलाय, तर कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलंय। समिती नेमतायत कोणाची ती? जाधवांची। तरी समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये, परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं। असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही, या होणार नाहीत। आता नवीन एक समिती नेमले, त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी त्यांना सांगतोय की म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका, कारण हा शिक्षणाचा विषय आहे। कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। आता कमिटी तयार केलेली आहे, समिती ठरवेल। आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही, आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल, कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। हिंदी भाषेचा जी.आर. रद्द करण्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले। महाविकास आघाडी नेत्यांनी हाती टाळ मृदुंग, डोक्यावर मी मराठी नावाची टोपी घालत घोषणाबाजी केली, तर शिंदेच्या शिवसेनेनंही आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं। मतांसाठी काय पण कमॉन किल मी बॅनर हातात घेऊन उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली। मुंबईचे लोकही फार हुशार आहेत। जनतेला मूर्ख समजवण्याचं काम उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजींनी नाही केलं पाहिजे। कारण असं आहे की जनतेला माहित आहे की मराठीचा म नाही आहे, तो महानगरपालिकेचा म आहे आणि कुठेतरी जनतेची दिशाभूल करण्याकरता हा आता मराठीचा विषय, मराठीचा मुद्दा त्यांनी समोर आणलेला आहे। कुठेही हा विषय नाही आहे आणि दिवसभर इंग्रजीत बोलायचं, दिवसभर इंग्रजीत व्यवहार करायचे आणि रात्री इंग्रजी घ्यायची आणि निवडणुका आले की मराठीचा पुढका लोकांपुढे मांडायचा। सोशल मीडियावरती एक ट्रेंड होत आहे की मराठीचा नव्हे तर महानगरपालिकेचा आहे, तुम्हाला वाटतं? आता जनतेकडनंच हा प्रतिसाद येतोय, म्हणजे मला असं वाटतं की जे काय केलेलं होतं
ते यशस्वी झालं नाही हे ट्रोलिंगवरनं तर दिसतंय. हिंदीचा जी.आर. रद्द केल्यानं मुंबईत मनसेच्या महिला नेत्यांनी फुगडीवर ताल धरत आनंद साजरा केला, तर नाशकात ढोल तासाच्या तालावर मनसैनिकांनी ठेका धरला. मनसे नेत्यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंचं औक्षण केलं, तर उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल होताच नेत्यांनी भला मोठा पुष्पहार घातला आणि त्यामुळं हा एक प्रकारे ट्रेलर असल्याचं बोललं जात आहे. 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या पिक्चरकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.